4 डिसेंबर 2025 रोजी श्री दत्त जयंती जन्मोत्सव हा सण साजरा केला जाणार आहे। याच पवित्र पर्वानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेले असगणी गाव आज भक्तिभावाने उजळून निघालेले आहे। बाईतवाडी, इटलेवाडी, नाकवाडी या तिन्ही वाड्यांच्या एकत्रित सहकार्यातून श्री त्रिमूर्ती सेवा मित्र मंडळ व महिला मंडळ आणि श्री आदिनाथ संप्रदाय यांच्या वतीने दरवर्षी हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो। गुरुवर्य श्री धोंडूनाथ महाराज यांच्या प्रेरणेने वाडीतील शिष्य मंडळींनी तब्बल 40 वर्षापूर्वी श्री दत्त मंदिराची संकल्पना मांडली होती। या पवित्र मंदिराचा पाया स्वतः धोंडूनाथ महाराजांच्या हस्ते रचला गेला। यानंतर 1993 साली श्री दत्त मूर्तीची स्थापना श्री सूर्यकांत महाराजांच्या हस्ते करण्यात आली। तेव्हापासून आजपर्यंत असगणी गावातील सर्वच मंडळी एकत्र येऊन हा उत्सव आनंदाने व अखंड भक्तिभावाने साजरा करत आहेत। ओम शिवाय कथानं कृष्णदासनं कृष्णदाय कथानं कृष्णदायनं शुद्धदाय कथानं शुद्धदाय कथानं ओम शिवाय महा बोला कुंडली गवते हरी विठ्ठल चांदे उतारा श्रीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरुदेव दत्तरणी समर्थ दत्तात्रेय अवतार महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। धोंडूनाथ महाराज की जय। बोला कुंडली गवते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्तरणी समर्थ परम पूज्य परमहंस नारायणनाथ महाराज की जय। परम पूज्य परमहंस नारायणनाथ महाराज की जय। परम पूज्य परमहंस धोंडूनाथ महाराज की जय। बोला कुंडली गवते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरुनाथ महाराज की जय। महाराज की जय। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। भगवान की जय। दत्त महाराज की जय। पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।
तुकाराम